नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नाम टॉपिक वरचे प्रश्न बघणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला काही बेसिक गोष्टी त्या किंवा आपल्या ॲपबद्दल किंवा आपल्या बॅचबद्दल तुम्हाला माहिती सांगायची. आपण 19 फेब्रुवारी रोजी ₹19 मध्ये मराठी व्याकरणाची बॅच आणली होती. महाराष्ट्रातील सर्वात कमी किमतीमध्ये बॅच घेऊन येणारे कोणी जर असेल, तर मला असं वाटतं फक्त आपली लक्षदीप अकॅडमी आणि इतक्या सोप्या भाषेत शिकवलंय, की यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असा आला, की सर आम्ही 500-1000 रुपये देऊन ज्या बॅच घेतल्या होत्या, त्यामध्ये आम्हाला लक्षात नाही येते तेवढं तुम्ही ह्या ₹19 मध्ये चहाच्या किमतीत आम्हाला एवढं सोप्या भाषेत शिकवताय. एकदम अजून पण ह्या बॅचची किंमत आपण ₹19 ठेवली बाळांनो आणि ही किंमत ही वाढणार आहे. त्यामुळे ज्यांनी ही बॅच घेतली नाहीये, त्यांनी आजच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा आणि मग बॅच घ्या. 100% तुम्हाला ह्या बॅचचा येणाऱ्या भरतीमध्ये खूप फायदा होणार आहे. कारण मराठी व्याकरण हा असा विषय की ज्यामध्ये तुम्हाला 25 पैकी 25 मार्क मिळू शकता. बाकी जीके मध्ये तुम्ही सांगू शकत नाही, मॅथ रिजनिंग मध्ये पण सांगू शकत नाही. पण हा असा एकमेव विषय की तो तुम्ही 25 पैकी 25 मार्क घेऊन तुमचा येणाऱ्या परीक्षेला किंवा येणाऱ्या भरतीला तुम्हाला चांगल्या मार्काने तुम्ही पोलीस होऊ शकता. मग विचार कसला करता, आजच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि लिंकमध्ये ॲप डाउनलोड करून आपल्या मराठी बॅचचा विचार करा. चला आज आपल्याला मराठी व्याकरणावर विचारलेले प्रश्न बघायचे, त्याची आपण एक सुरुवात करूया. बघा, आमची तारा आता कॉलेजला जाते हा प्रश्न केलाय त्यांनी आणि विचारलंय विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की धातुसाधित नाम असं विचारलंय. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. बघा, जेव्हा व्यक्तीचं नाव असणार आहे त्याला म्हणायचं विशेष नाम. व्यक्तीचं नाव जर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, विशेष नाम म्हणायचं. हे लक्षातच ठेवायचं. आणि विशेष नाम हे नेहमी एकवचनी असतं. विशेष नाम हे नेहमी काय असतं बाळांनो, एकवचनी. आणखी सामान्य नाम हे जातीचं नाव असतं. बघा, जातीचे नाव असते आणि हे नेहमी अनेक वचनी असते. कारण पुढच्या प्रश्नांना आपल्याला ही लिहायची गरज नाही पडणार. यावरनं तुम्ही कोणताही जरी आला ना प्रश्न, विशेष नाम राहू द्या, सामान्य नाम राहू द्या किंवा भाववाचक नाम राहू द्या, तुम्ही एका सेकंदात उत्तर देणार आहे. तुम्हाला व्याख्याची वगैरे काहीच गरज पडणार नाही. आणि भाववाचक नामाचे बाळांनो प्रत्यय करायचे. बघा, यत्व, पण, पणा, आई, की, किरी, वा, पी, ता. आणि भाववाचक नाम हे नेहमी एकवचनीच असतं. ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला बघू शकत नाही, त्याला भाववाचक नाम म्हणतात. मग आता आपण प्रश्न सोडवायला घेऊ. आमची तारा आता कॉलेजात जाते. आता तारा हे कोणाचं नाव आहे बाळा, जातीचं नाव आहे का? तर नाही, तारा हे व्यक्तीचं नाव आहे. बघा, व्यक्तीचं जेव्हा व्यक्तीचं नाव वापरलेलं असतं आणि एकवचनी असतं तेव्हा आम्ही त्याला विशेष नाम म्हणतो. बस झालं, एका सेकंदात उत्तर आलं. एकाच सेकंदात. फक्त तुम्हाला माहित असतं का, विशेष नाम व्यक्तीचं नाव आहे आणि एकवचनी सामान्य नाम जातीचं नाव आहे आणि अनेकवचनी आणि भाववाचक नामाचे हे एवढे प्रत्यय आपल्याला काय करायचे, पाठ करून ठेवायचे. चला आता पुढे बघू पुढचा प्रश्न आपण. बघा, भाववाचक नाम नसलेला शब्द म्हणलेला आहे. असे नसलेलं जिथं असं ना त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवायचं, हे व्यवस्थित वाचायचा. नसलेला म्हणलंय. आता शांती आहे का? हो आहे. शांती म्हणजे ई प्रत्यय लागला बघा. आणि हे काय व्यक्तीचं नाव नाही, शांती. त्याच्यानंतर बघा, संत. संत हे काय महाराष्ट्रामध्ये बघा, एक एक अनेक आहे. संत महाराष्ट्रातले खूप आहे म्हणजे अनेक वचनी. बघा, आणि अनेक वचनी जर असेल तर आम्ही त्याला सामान्य नाम म्हणतो. अनेक वचनी जर असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो, सामान्य नाम असं म्हणतो. शांती हे किती बाळांनो, एकच आहे. आणि शांती म्हणजे नाम ई प्रत्यय लागले म्हणून भाववाचक नाम आहे. खंत पण भाववाचक नाम आहे आणि प्रेम देखील काय तर भाववाचक नाम आहे. मग आम्हाला विचारलंय काय, तर नसलेला शब्द विचारलाय. मग नसलेला शब्द कोणता आहे, तर बघा, संत हा शब्द तुमचा भाववाचक नाहीये. संत हा शब्द काय तर सामान्य नाम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मग किती आपण फक्त सेकंदामध्ये. जर तुम्हाला भाववाचक नाव माहित नाहीये कसं ओळखायचं, पण तुम्हाला सामान्य नाम विशेष नाम माहिती, तरी देखील तुम्ही उत्तर काढू शकता. चला पुढचा प्रश्न बघू आपण. मी मुद्दामून तुम्हाला 3च प्रश्न 5च प्रश्न घेणार आहे, महत्वाचे सर्व. आणि तुम्ही जर कमेंट केला की सरने अजून प्रश्न घ्या, तर मी 100% आणखीन नामावरचे प्रश्न घेऊ शकतो. बघा, वानर झाडावर चढले या शब्दाची जात ओळखायची. वानर कोणत्या शब्दाला हायलाइट केलं बाळा, हे बघ, वानर या शब्दाला. आता मला सांगा, वानर झाडावर चढले, वानर हे कोणाचं नाव आहे, जातीचं आहे का व्यक्तीचं आहे, तर जातीचं नाव आहे. वानर कोणाचं नाव आहे बाळा, जातीचं. मग मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर जातीचं नाव असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, सामान्य नाम म्हणणार आहे. आणि व्यक्तीचं नाव असेल बाळा तर त्याला काय म्हणणार आहे, विशेष नाम म्हणणार आहे. मग वानर कोणाचं नाव आहे, जातीचं आहे. आणि वानर एकच वानर झाडावर चढू शकतं का, नाही. पूर्ण जगात जेवढे वानर आहे सर्व झाडावर चढू शकतात म्हणजे अनेक वचनी, म्हणून याचं उत्तर काय पाहिजे, सामान्य नाम.
फक्त सेकंदात उत्तर देताय तुम्ही. बघितल्या बघितल्या लगेच क्लिक होईल तुम्हाला पुढचे प्रश्न पण बघा आता. चला पुढचा बघू आता आपण. लक्षात असेल, व्यवस्थित वाटत असेल तर नक्की कमेंट करा चांगला. हा, सामान्य नाम हे कोणत्या प्रकारचं असतं? बघा सामान्य नाम कोणत्या प्रकारचं, जस्ट इतक्यातच सांगितलं. सामान्य नाम हे कसं असतं बाळांनो, जातीवाचक असतं. व्यक्तिवाचक असतं का नाही? व्यक्तिवाचक काय असतं तुमचं? विशेष नाम असतं. मग बस पुढे जायची गरजच नाही तुम्हाला. इथंच उत्तर भेटले तर बाकी ऑप्शन अनालिसिस करायची गरजच नाही ना. मग डायरेक्ट लक्षात ठेवा, सामान्य नाम हे कोणाचे तर जातीवाचक असतं. चला पुढचा आजचा 5वा प्रश्न बघूया कोणता आहे महत्वाचा. बघा मोळी कळप हा कोणत्या नामाचा प्रकार दिला? बघा मोळी आणि कळप हा कोणत्या नामाचा प्रकार आहे? याच्यामध्ये बऱ्यापैकी 90% विद्यार्थी चुकून येतात हा प्रश्न. कसा चुकवतो मी सांगतो. सामान्य नाम, भाववाचक नाम, समूहवाचक, पदार्थवाचक. बरेचसे विद्यार्थी काय करतात, सामान्य नाम उत्तर लिहून येतात. याचं सामान्य नाम उत्तर आहे, परंतु त्याचा उपप्रकार इथं दिलाय बघा समूहवाचक. सामान्य नामाचे 2 उपप्रकार पडतात. एक पडतो पदार्थवाचक, शॉर्टकट मध्ये लिहितो. दुसरा पडणार आहे समूहवाचक. बघा पदार्थवाचक म्हणजे काय, तर लिटर, मीटर, ग्रॅम, किलो मध्ये जे पदार्थ मोजले जातात तुम्ही त्याला पदार्थवाचक म्हणणार आहे. आणि जे समूहामध्ये असणारे, समूह एकापेक्षा जास्त लोकांचा समूह असणारे त्याला तुम्ही म्हणणार समूहवाचक. मग बघा आता मोळी आणि कळप म्हणजे झाडांची किंवा लाकडांची काय असते बाळांनो, मोळी असते. आणि गायी किंवा जनावरांचा काय असतो, कळप असणारे. मग हे काय झाले तुमचे, तर समूहवाचक झाले. विशेष सामान्य नाम आहे का? हा सामान्य नाम आहे, बरोबर आहे, पण त्याचा उपप्रकार इथं दिलाय ना. जेव्हा उपप्रकार दिलेला असतो तेव्हा त्याचं उत्तर काय लिहायचं, तर समूहवाचक लिहायचं. आलं लक्षामध्ये? मग याचं उत्तर काय असणार बाळांनो, पर्याय क्रमांक 3 समूहवाचक. चला बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठीच प्रश्न बनवायचे, अजून खूप प्रश्न आणणार आहे, PYQ पण देणार आहे आपल्या ग्रुप ऍपला. फक्त एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्याला कमी फी मध्ये मराठी व्याकरण शिकता आलं पाहिजे. चहाच्या किमतीमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण शिकवतोय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपली लिंक शेअर करा आणि तुम्ही जर ऍप डाउनलोड नसेल केलं तर आजच आपला ऍप डाउनलोड करा. धन्यवाद.